मित्रांनो, तर आज झेंडा दिनांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज मी माझ्या गावी आलोय कर्जितई। आता मी यावेळेला व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या बाबांचं स्कूल दाखवणार। तर हे आहे माझ्या बाबांचं जुनं स्कूल। इथे माझ्या बाबांचं नवीन स्कूल बांधलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता। बाबांचं लहानपणी इथे स्कूल असल्यामुळे बाबा खूप एक्साइटेड होते। आजचा दिवस खूप चांगला साजरा झाला। दिवसात मला का आले दिन मला कलर आले। अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सर्वांना नमस्कार। कालाजाप्रमाणे आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्जी मराठी या शाळेमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय विशालभाऊ पवार, उपाध्यक्ष सन्माननीय राहुलभाऊ पवार, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रामदादा आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्या वाडीतील सर्व ग्रामस्थ यांचं सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने स्वागत करतो। आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक दादाने विनंती करतो की त्यांनी कृपया आपल्या सगळ्यांचंच म्हणणं आहे, दादा कृपया आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय दादाने विनंती करून त्यांनी समोर येऊन ध्वजारोहणासाठी। परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान। मी आज तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे। सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट। भारत मातेला वंदन करून करतो मी भाषणाला सुरुवात, भारत मातेला वंदन करून करतो मी भाषणाला सुरुवात। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 26 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित आहे। संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार मिळवून दिला। 26 जानेवारी 1950 उत्सव दिनांकांचा आभाळी असला, उत्सव दिनांकांचा आभाळी असला। नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला। सर्वांना माझा नमस्कार। आज 26 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत आहोत। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
26 जानेवारी हा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला संविधान लागू झाले. या दिवशी भारत एक लोकशाही प्रधान देश बनला. संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार मिळाले. संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. माझे नाव आर्या राहुल सुर्वे. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही विनंती. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार. सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार. सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी हा आपला